मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. ऑलरेडी आज सेकंड डे आहे आणि आम्ही आता रेडी झालो आहे. जवळपास 9:30 वाजलेत. आम्ही सगळे रेडी झालो आहे, नाश्ता केला थोडासा आणि ते तुम्हाला दिसेल, मी पसारा पण दाखवते. आम्ही रात्री इथेच गाद्या टाकून झोपलेलो सगळेजण, कारण की एकत्र होतो तो म्हटलं रूममध्ये नको. आणि आता सगळं झालं आहे, नाश्ता वगैरे. इथे किचन आहे, नाश्ता केला, मस्त चहा वगैरे बनवलेला. इकडे माझा हिरो रेडी झालाय. हे बघा कसा नाचतोय. आणि इकडे हे दोन मंडळी पण रेडी झालेत. सुरेश मारिका ऑलमोस्ट रेडी झालो आम्ही आता. आणि मी रेडी झाले, दाखव त्यांना मी कशी दिसते ते वाटते सांगा. आणि आता मी निघतोय. तर आज आम्ही आता चाललो वेलेटाला, जी की आहे माल्टाची कॅपिटल सिटी. तर तिथे जे जे काय बघणार आहे, कॅथेड्रल आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. सो ते जेवढं कव्हर करू दिवसभरामध्ये मोस्ट ऑफ द गोष्टी. सो चला आमच्यासोबत. यस, ये ज्ञान देने आए हैं लोग कुछ, क्योंकि उसको गिम्बल यूज करने नहीं आता है गाइस. ब्लॉगर हियर, ही इज नॉट ब्लॉगर. ओके, कोई बात नहीं. ये हमारा ब्लॉग है ना गाइस, ये अपार्टमेंट को दिखाने में खत्म होने वाला है, क्योंकि ये मिस इंडिया तैयार ही नहीं हो रही है. ठीक है, और हम लोग इंतजार कर रहे हैं, मैं और गौरव, पिछले 1-1.5 घंटे से कि ये लोग जल्दी से तैयार हो जाएं तो निकलें यहाँ से. हमारा टारगेट था कि सुबह 9 बजे यहाँ से निकल लेंगे, क्योंकि पार्किंग से गाड़ी हटानी थी. बट इनके तैयार होने के जो चौंसले हैं वो पूरे नहीं हुए हैं. तो 10:30 तो बज चुके हैं यहीं पे. हाँ, 10:30 हो चुके हैं अभी. 10:30 हो गए. 10:30 हो गए भाई. भाई तूने पुढे नाही केलं तुझ्याकडे. हाँ, वो सुबह से शायद वो घड़ी के चक्कर में गलत हो रही थी. चलो गाइस, हमने ये एक राउंड कैप ट्राई की है. हमने सोचा कि अनिल कुंबले और हरभजन पाजी की तरह थोड़ा स्टाइल मार लेते हैं. वो लोग ग्राउंड पे मारते हैं, हम माल्टा में मार लेंगे. कैसी लग रही है बताना गाइस कमेंट करके. नक्की सांगा कसा दिसतोय ते. चालेल, बाय. आम्ही निघतो आता, लेट झालाय. तर मंडळी, कारमध्ये बसलोय आता मस्तपैकी आणि आता मी चाललो वेलेटाला. तर त्याची काही तुम्हाला ग्लिम्स दाखवते मी की कसं दिसतंय कारमधून आता सध्यासाठी. खरं तर वाईब एकदम इंडियावाली आहे, बिलकुल एकदम इंडिया वाटतंय. लोक कारण की खूप जास्त हॉर्न वाजवत आहेत, ट्रॅफिक रूल्स करत नाही फॉलो, काहीच नाही आहे. पण वाईब आहे आणि खूप जास्त इंडियन्स आहेत माल्टामध्ये. म्हणजे काल आम्ही उतरल्यानंतर तर असं वाटलं की इंडियामध्येच पोहोचून गेलोय. खूप जास्त लोक आहेत तिथे वर्कर्स म्हणून. तर चला आता आपण बघूया ग्लिम्स थोडे. तर कार पार्क केलंय आणि आता आम्ही निघालेत. आता आम्ही पहिल्या आमच्या स्टॉपवर निघतोय. जो इसके बैग का टेंशन है, ये उठाने वाली है. आता आम्ही पहिल्या आमच्या मेन ह्याच्यावर जातोय, पॉइंटवर फिरायला म्हणू शकता तुम्ही. आणि चांगलंच ऊन आहे, पण छान वाटतंय. चांगलंच ऊन आहे म्हणजे. आजचं किती टेम्परेचर आहे बच्चू? तर टेम्परेचर आहे 22 डिग्री. एकदम भारी वाटतंय, मला खूप छान वाटते भाई. एकदम थंडीतनं गरमीत आल्यावरती कायच बोलायचं, त्यामुळे छान वाटतंय. तर हे जे तुम्हाला दिसतंय आता, हे आहे टेटॉन्स फाउंटन. आणि हे आता चालू नाही, फेमस फाउंटन आहे. संध्याकाळी हे चालू होतं तेव्हा खूप छान दिसतं. आणि मी ह्यावेळी जास्त माल्टाची हिस्ट्री नाही सांगणार आहे, कारण की ती तुम्हाला गुगलवरती पण मिळून जाईल. तर हे टेटॉन्स फाउंटन आहे आणि हे फक्त संध्याकाळी चालतं, आता चालू नाहीये. तर आपण संध्याकाळी जमलं तर मी त्याचा पण व्ह्यू घेईल. आणि इथं मेन 2 गार्डन्स आहे, अप्पर आणि लोअर बोलतात इकडे वेलेटामध्ये. तर आपण आता ते गार्डन्स बघायला जाणार आहोत. चला. हे आहे वेलेटा पॅलेस, जे की त्या राणीचं नाव होतं वेलेटा, म्हणून या सिटीचं नाव पण वेलेटा. बरीच गर्दी आहे.
पूर्ण दोन्हीकडचा व्ह्यू दाखवते. तर हे आता आपण बघितलं ते होतं वेलेटा सिटीच्या एंट्रीला छोटंसं मार्केट आहे आणि त्याच्यानंतर ह्या तुम्ही बिल्डिंग्स बघताय. खरं सांगते हे बघताना इतकं सुंदर दिसतात. त्यांचं पेंटिंग, त्यांच्या विंडोजचं पेंटिंग असेल, डोअर असं एकदम डिफरंट आहे. म्हणजे बघताना असं आपल्याला खरंच खूप सुंदर वाटतं. तर आता आम्ही कंटिन्यू करणार आहे पुढचा ट्रिप. जिथे चालत आम्ही तो आहे अप्पर बरेका गार्डन. तर हा जो मेन मार्केट होता इथे आम्ही बघितलंय. इथे शॉप्स आहेत, कपड्यांचे शॉप्स वगैरे आहेत, थोडे खायप्याचे शॉप्स आहेत आणि मेन तर हे थिएटरचा एक खूप चांगला शूट निघालेला, बट नेमकं ते आता बंद आहे. तर इव्हनिंगला परत आम्ही ट्राय करू याचा आणि किंवा आम्ही दुसऱ्या प्लेसला. पण आता चला आमच्यासोबत बघू. आम्ही आता चालले आहेत अप्पर बरेका गार्डनला आणि तिथे बघू काय आहे ते. बस तर मी आणि माझी क्युटी आम्ही दोघे सोबत आहे. तर आता आपण त्या गार्डनला जाऊया जसं गौरवनी सांगितलं. तर ऑलमोस्ट गोष्टी वेलेटाच्या ह्या गार्डन अप्पर आणि लोअर असं दोन गार्डन्स तिथे आणि त्याच्यानंतर कॅथेड्रल एक बघायचं आहे आपल्याला. इथे कॅथेड्रल आहे, सेंट जॉन कॅथेड्रल. तर ह्या आपल्याला गोष्टी अच्छा कव्हर करायच्या. तर चला पुढे जाऊया. तुम्हाला व्ह्यू दाखवला आम्ही खूप सारा, पण आम्ही ना ऊन आहे थोडंसं फोटो शूट करण्यात बिझी होतो. तर आता आम्ही फोटोशूट केले, पण मेन गार्डनला आत्ता चाललो आहे कारण की व्ह्यू इतका सुंदर आहे की फोटो काढण्यात ह्याच्यातच बिझी झालो आम्ही. तसे छान छान शूट केले आणि तुम्हाला एक मिनटं गौरव दाखवते कुठे बसलाय. लाईट मी शिव यू कुठे बसलाय माणूस धूप से बचने के लिए. यस. तो ये है हम बैठे ब्लॉगर गाइस. पीछे माल्टा का फ्लैग भी दिख रहा है. ये पीछे बैंक ऑफ माल्टा भी है, थोड़ा सा ऊपर Yes. करेगी तो ऐसे. सेंट्रल बँक ऑफ माल्टा आहे, बँक आहे मागे मोठी. सो तर आता आम्ही चाललो त्या गार्डन मध्ये, तुम्हाला दाखवते. तर आता आपण चाललोय अप्पर बरेका गार्डन जे फेमस आहे, जे इतका वेळ मी बोलते. इथे टांगे पण आहेत आपल्या इंडिया सारखे. जर तुम्हाला टूर घ्यायची असेल तर टांगाची सवारी पण आहे मस्त. आणि हँडमेड गोष्टी आहेत तिथे विकायला छान छान अशा. फ्रीलान्स माल्टा आपल्या इंडियामध्ये पण ते बनवतात बरेच लोक हँडमेड ह्या गोष्टी. सो चला बघूया गार्डन कसं दिसणार आहे आपल्याला. गार्डन छोटूसच आहे. आय थिंक कुठे गेला आहे गौरव. हा वेट, आय थिंक मला वाटतं की हे असे फक्त छोटे छोटे झाडं वगैरे लावलेले आहेत. ॲज सच असं खूप मोठंसं नाही. आणि तिकडे बघितल्यावर कॅफे वगैरे दिसतंय थोडंसं, कारण की सी साईड आहे त्याच्यामुळे तिकडे कॅफे पण आहेत. आणि हे आहे अप्पर बरेका गार्डन. अजून तर ओ नाईस सी व्ह्यू आहे मस्त. जो मेरिडियन सी दिसतो आपल्याला माल्टाचा, जो फ्लाईटमधून पण वगैरे कवर होतो, तर तो सिनिक व्ह्यू आहे. तर बघूया आपण. तिकडे आहेत पलीकडे. बघा सुंदर व्ह्यू आहे आणि खूप सारे फेरीज जाताना दिसतील, कारण की इकडनं बरेचसे 3 सिटीज आहेत अशा छोट्या छोट्या. तर त्याच्यासाठी पण फेरी जाते. 3 सिटीज म्हणून प्लेस आहे, म्हणजे 3 सिटीचं कॉम्बिनेशन आहे, म्हणून फेरीने आपण जाऊ शकतो. छोटे छोटे रोड दिसतील. मला वाटते अर्लियर ब्लॉग तुम्ही डुब्रोनिक बघितला असेल तर
सिमिलर काइंड ऑफ वाईब आहे इथे पण, कारण की गेम ऑफ थ्रोन्स इथे पण शूट झालंय. सो आमच्यासाठी आहे की फुल आम्ही दोन्हीकडचं ठिकाणं गेम ऑफ थ्रोन्सचे कव्हर केलेत असं म्हणू शकता. इथे खाली पण दाखव, एकदम छोट्या छोट्या बोट्स आहेत, दिसतंय. इथून तुम्ही बोट्स घेऊ शकता जाण्यासाठी 3 सिटीजसाठी. चल. तर इथे तुम्ही समोरच बघता की छोटे छोटे असे बोर्ड्स लावलेले, म्हणजे लिटरली अल्बर्ट अन्स्टाईन असेल आणि बऱ्याचशा असेच लोकांचे, ज्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही. तिथे एक जो माहिती देणारी होती तिने सांगितलेलं की ह्याच्याशी काही संबंध नाही, पण जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून त्यांनी हे बोर्ड्स वगैरे लावलेत सगळ्यांचे इथे. आणि त्याच्यानंतर आता आपण बाहेर जातोय परत एकदा मेरिडियन सीचा व्ह्यू बघायला. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक अजून छानशी इन्फॉर्मेशन देणार आहे की इथे काय होणार आहे आता, तर ते आपण बघूच या थोड्या वेळात. म्हणजे खरं तर विंटर असूनही आत्ता पण खूप गर्दी होती, म्हणजे टुरिस्टची इथे म्हणायला हरकत नाही, कारण की टेम्परेचर जास्त चांगलं आहे, त्याच्यामुळे खूप लोक इकडे येतात फिरायला. आता तुम्ही बघताय इथे आहे सेल्युटिंग बॅटरी, म्हणजे हे माल्टाचं त्यांचं ट्रेडिशन आहे. रोज दुपारी 12 वाजता हे फायर करतात इथून. आणि हे जे अप्पर बरेका गार्डन आहे तिथेच ही प्लेस आहे. तर ह्यांचं ट्रेडिशन आहे म्हणून हे फायरिंग रोज होतं. तर अजून हाफ एन आवर आहे आणि आता ते खाली डेमॉन्स्ट्रेशन देत आहेत. आणि मग डेमॉन्स्ट्रेशन झाल्यावरती अर्ध्या तासाने ते फायर करतील. तर माझ्यासोबत तुम्ही हे बघाल आणि हे आत्ताचा व्ह्यूविंग मी दाखवते तुम्हाला इथून. आणि इकडे फायरवर्क्स खूप चालतं तसं माल्टामध्ये. 2 टायमिंगला होतं, हे दुपारी पण होतं आणि संध्याकाळी पण होतं. म्हणजे इकडे फटाके नॉर्मली वाजतात, काही इश्यू नाही आहे वगैरे, त्यांचं एकदम नॉर्मल. म्हणजे अगदी भारतासारखीच एक कंट्री आपण थोडीफार म्हणू शकतो. तर आता हे सॅल्युटिंग बॅटरी होईल, तर मी ते पण तुम्हाला दाखवते. एक 3 बजेगी तो ऐसा Ladies and gentlemen, we hope that the gun was loud enough and that you've enjoyed today's firing. May I kindly suggest that you give a good round of applause to our boys and youth. Good afternoon, ladies and gentlemen. Thank you very much for joining us here at the Saluting Battery for the New Day gun firing. Today तर इथेच एक स्पॅनिश फॅमिली होती, ती आमच्यासोबत गप्पा मारत होती. सो काही गप्पा तुमच्यासोबत शेअर केल्या. Dilan, okay. Now how old are you? I'm 11 years old. Okay, and what's your name? Giselle, Yeah, very nice. What's your age? 9 years old. Oh, My name is Nuria. I have 15 years old. Nah, 63. yeah. you look 50. You look just 40. Yeah, that's right. Thank you very much. too young for How long you have been in Malta? 60 and 62. Okay. How long you have been in Malta? We arrived yesterday. Yesterday. Yes. And go out tomorrow. You are going Little time, just very short. I must to work. Too many work. So what's the plan? Where you will go? Like tonight? To be said, this night read nothing because I am going with kids. Only in Valletta, yeah. Yes, Valletta. Maybe on a tour with cruise trip? cruise. Yeah, okay, okay. That's And yes. nice. If Enjoy. the boys want, I mean the kids wants to take a speedboat ride, yeah. Okay. One advice that you will give to these kids and to us. What airlines? What advice? Like the Something that you advice have for- to suggest in one sentence, something like that. enjoy the life. Your how do you describe your life in one line? One sentence. Okay. Say back. Maybe be happy, but I don't know. In 10 years, in 5 years, I don't know. Yes, but remain young and life. Try to be young.
Yes. Do workouts I try. and travel and eat good. Exactly. Be happy. So, छानशा अशा 2 मिनिटाच्या गप्पा मारून मग आम्ही आलो आमचं लंच करायला. तर चला बघूया. गौरव माझ्या बायकोने माझ्या टीम सॅल्मन सलाड घेतलाय. आणि मी स्वतः मागवलाय माझा पास्ता, प्रॉन्स पास्ता. सो चला आम्ही आता एन्जॉय करतो. नमस्कार मंडळी. तर जेवण केलं मस्तपैकी, पास्ता चिपलाय मी. बाकीच्यांनी सगळे प्रत्येकाच्या डिशेस तुम्ही बघितल्या. आणि आता मेन इम्पॉर्टंट जे कॅथेड्रल म्हणजे चर्च इथं फेमस आहे ते बघायला आलोय. हे जे दिसतंय तुम्हाला मागे इथे लाईन लागली आहे त्याच्यासाठी, आणि त्याच्यासाठी आम्ही काढले 15 युरोचं एक तिकीट. तर मग आम्ही आता आतमध्ये जातो आणि इथे व्हिडिओ अलाउड नाही आहे, तर मी इकडे बाजूला फोटो टाकीन त्याचे कॅथेड्रलचे तुम्हाला दाखवण्यासाठी, कारण की खूप सुंदर चर्च आहे. तर मग चला आता आतमध्ये गेल्यावरती भेटूया. आणि मी थोडंसं काय म्हणतात क्लिप्स निघाले तर काढेन, नाही तर मग फोटो ॲड करेन. तर हेच आहे ते सेंट जॉन को कॅथेड्रल. तर बेसिकली हे सगळ्यात मोठं कॅथेड्रल आहे वेलेटा माल्टामधलं, आणि हे जवळपास 1900 नाही तर 1500च्या काळामध्ये बांधलेलं आहे. बेसिकली हे ऑर्डर दिलेलं आहे सेंट जोनी, तर त्याच्यामुळे ह्याला नाव पण सेंट जो को कॅथेड्रल पडलं आहे. आणि जवळपास एका माल्टीचे आर्किटेक्टनी हे बनवलेलं. सो तर असं हे एकदम मोठं असं छान चर्च आहे, आणि तेव्हापासून हे त्यांनी जतन पण केलं आहे. आणि आतमध्ये डिझाईन्स म्हणाल किंवा कलर म्हणाल तर सगळं नॅचरल आहे. आणि हे तुम्हाला माहिती आहे द ममी आपण बघितलं तर तसं हे द ममीच होते. आतमध्ये जायला अलाउड नव्हतं, पण बाहेरून शूट घेतलं. आणि हे बघताय ते मेन चर्चचं प्लेस. One hour later. हॅलो मंडळी. तर आपला कॅथेड्रल चर्च नंतर आता आम्ही चाललोय 3 सिटीची टूर करायला फेरीने. तर फेरीचं तिकीट वगैरे काढलं पटपट फास्ट प्रोसेस आहे एकदम. पर पर्सन 4.5 युरो मध्ये मिळाला मला पर पर्सन. तर आम्ही आता चाललोय फेरी 3 सिटीची टूर करायला, आणि ही आहे आमची मस्तपैकी फेरी ज्याच्यामध्ये चर्च. ये देखो हमारे सुरेश मारीगांव और कुछ नहीं है. आणि आता हे मॉल पण आहे, ट्रेडिशनल बोट पण आहे तिकडे. हे दुसऱ्या आयलँड साठी आहे आणि आम्ही दुसऱ्या सिटीजला चाललोय, तर त्याच्यामुळे चलो सॉल्व. आणि ही आहे 3 सिटीची टूर. म्हणजे जे लोक माल्टाला येतात, कारण हे आयलंडचा देश आहे, तर त्यामुळे काही सिटीज आयलंडवरती दुसरीकडे आहे, तर ते एक्सप्लोअर करायचं असेल तर तुम्ही ही फेरी घेऊ शकता. आणि आम्हाला ह्याच्यासाठी तिकीट लागलंय एक 4.5 युरोचं पर पर्सन. आणि समर नाही आहे त्याच्यामुळे गर्दी कमी आहे. तर बघूया, त्या सिटीज खरंच खूप छान एक्सप्लोअर करायला, आणि एक फेरीचा नवीन वेगळा अनुभव पण भेटायला आपल्याला.
पहले तर पैरों को दर्द मंडळी करवाओ। आम्ही आलेलो आहोत आता 3 सिटीज साठी टूर करायला. तर बाय द वे असं झालंय की 3 वेगळे स्टॉप नाही येत ते. आम्ही थोडा रिसर्च गणला आमचा आज. तर एका स्टॉपवरती उतरायचं आहे आणि त्याच्यानंतर एक सिटी माझ्या समोर आहे, एक सिटी माझ्या लेफ्ट साईडला आहे आणि एक सिटी माझ्या राईट साईडला आहे. तो आता पहिल्यांदा आम्ही चाललोय बिरगू सिटीला, जिथे हिस्टॉरिक स्ट्रीट्स आहे ते बघायला. तर चला, आमच्या सोबत जरा गोंधळ झालाय पण ठीक आहे. नाही एवढं काय गोंधळ असंच नाहीये की फक्त एवढंच वाटलेलं की ते 3 सिटीज ते 3 हॉप होतील त्या बोटवरून, पण ही एकच आयलंड वर मग 3 सिटीज इथे म्हणजे राईट लेफ्ट आणि अपोजिट असं म्हणू शकतात. इट्स ओके. पण ठीक आहे, आम्हाला पण तेवढी इन्फॉर्मेशन होती, पण आम्ही तुम्हाला राईट इन्फॉर्मेशन देऊ की की फक्त माल्टा टू इकडची जी 3 सिटीजची आयलंड जो आहे तिकडेच ड्रॉप अँड गो बॅक आहे, म्हणजे रिटर्नची फेरी आहे, बस तेवढंच. आणि वर्थ आहे की नाही ते कदाचित फिरून जास्त कळेल की करायला पाहिजे नाही करायला पाहिजे. ऍक्च्युली मी तर बोलून एवढं का असं एक्सपेन्सिव्ह नव्हतं, कारण की 4 लोकांची तिकीट 18 युरो मध्ये झाली आहे फक्त. सो इट्स नथिंग एक्सपेन्सिव्ह आय वुड से इकडच्या खर्चानुसार. तरी पण आम्ही तर नक्कीच बोलेल की आमचा गोंधळ झाला पण तुमचा होऊन नाही देणार. आम्ही तुम्हाला राईट इन्फॉर्मेशन देऊ. तो म्हणजे स्टे ट्यून. तेरी गलियां गलियां तेरी गलियां माल्टा भावे तेरी गलियां गलियां. बाय द वे, हे आमचे 2 हरवलेले लोक पण आम्हाला इथे भेटलेले आहेत. कसं वाटतंय तुम्हाला मंडळी? मजा में। मारिका कैसे लग रहा है तेको? ये क्या था? बहुत ज्यादा गर्मी है तो गर्मी थी, मतलब सीधा सनलाइट तो सर दिख रहा था। वो गर्मी नहीं थी, गॉड. वो सनी था, गर्मी नहीं बोलते उसको। ओके ठीक है गाइस, तो फिर मिलते, बाय बाय. तर आम्ही खरं तर त्या 3 सिटीच्या मध्येच एक्सप्लोर करत होतो, कारण की ते जाऊन जे पण बघायचं होतं, एक्सप्लोर करायचं होतं ते आतमध्ये होतं. तर आमच्याकडे तेवढा सफिशियंट टाईमही नव्हता. पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता. ज्या मी हाताने दाखवते त्या 3 सिटी दाखवते, एक अलीकडे, एक पलीकडे आणि एक समोर अशा. तर समोरासमोरच 3 सिटी, आतमध्ये जाऊन तुम्ही एक्सप्लोर करू शकता. तर आम्ही असंच तिथे थोडा वेळ शांत बसलो. खरं सांगते, उन्हात फिरत होतो, त्याच्यानंतर थांबल्यामुळे जरा छान वाटलं. शांत मी एक्सपिरियन्स केला पाण्याच्या जवळ. आणि बाय द वे, छान छान कॉन्टेंट पण क्रिएट केला. तर इंस्टाग्रामला मला फॉलो करायला विसरू नका. नक्की जाऊन माझ्या इन्स्टा आयडीला पण फॉलो करा. तर मंडळी, आम्ही आता चाललोय परत रिटर्न फेरी मधून. आणि झालं आमचं सिटी एक्सप्लोर करून. इकडचं जरा इझी पिझी होते, एवढं काही नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही चाललो परत. आता वाजले 7:30. मध्ये व्ह्यू तर भारी घेतला. मंडळी, आम्ही फेरीतनं आलो आणि आता वाजलेत 5. मग थोड्या वेळासाठी म्हटलं की जरा कॉफी घेऊया. मग सगळेजण आम्ही इथे कॉफी पितोय. ये हमारा बच्ची मारिका ने लिए हर्बल टी, सुरेल का कैफे लाते, आम्हाला पण मारा लाते. आणि लात नहीं मारने का, लाते मारने का, लात नहीं मारने का, लाता मारने का, सिर्फ चाटा मारने का, नो लात, चाटा मारने का. No ओके लात. गाइस, चाटा मारने का. कमेंट सेक्शन में लिखो चाटा मारने का. चाटा मारने का इसको. ये लड़की बहुत अच्छी दिखती है. प्लीज गाइस फॉलो हर ऑन यूट्यूब एंड इंस्टाग्राम ऑल्सो. मेरे फोन का शीशा क्रैक हो गया इसको देख के. आणि मी घेतलंय हॉट चॉकलेट आणि गौरव आपली नॉर्मल ब्लॅक कॉफी पितोय. तर त्या विचार केला की हे आहे थोडंसं नाईस लाईफ इकडचं. पण इकडे आता सध्याला मला वाटतं समर नाही आहे ना, त्याच्यामुळे 7:30ला शॉप्स बंद होऊन जातात. तर आम्हाला जास्त आता फिरता नाही येणार रात्री. तर आम्ही विचार केला थोडं कॉफी घेऊया, इथे थोडं खाऊया. इकडे ना एक फेमस पिझ्झी, म्हणजे आपलं पफ जसं असतं इंडियामध्ये तसंच होतं, पण आम्ही ना ते खाल्लं आणि मी शूट नाही केलं तेव्हा. तर ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. आणि आता म्हटलं कॉफी घेऊ आणि मग थोडंसं जरा स्ट्रीटमध्ये शॉप्स आहेत ते बघून घेऊया. तर हां, असे इकडे शॉप्स आहेत मागे वगैरे तुम्हाला दिसतात. तर थोडंसं आम्ही तिकडे जरा बघू आता. आणि काही शॉपिंग वगैरे करायचं असलं तर थोडं राऊंड मारून येऊ आणि मग त्याच्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलमध्ये जाऊया. कारण की आजचा दिवस तर ऑलमोस्ट आम्ही बिझी गेला आहे. तर आम्ही विचार केला कॉफी घेऊनच मग बघून जाऊया. नाही तर परत शॉप्स बंद होतील, रात्री येऊन काही फायदा होणार नाही.
सो मग आता आम्ही कॉफी घेतो आणि मग फिरतो. तुम्हाला पण दाखवेन काही छान अमेझिंग दिसलं तर. आणि मग आपण डिरेक्टली बघूया पुढे काय. फिर तो